नमस्कार, स्वागत आहे तुमचं SP मराठी कथा या चॅनलमध्ये। आज आपण दगडफोड्याची गोष्ट बघणार आहोत। अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कमेंट करा, भरभरून प्रेम द्या। तर गोष्ट चालू करूयात। एक होता दगडफोड्या, गाढवावर दगड घालून तो नेहमी नेत असे। एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झाझा करीत जात होता। त्याला वाटेत शिपायांनी अडवले। ते म्हणाले, हा रस्ता बंद आहे, राजासाहेबांची स्वारी या रस्त्याने जाणार आहे, माहित नाही का तुला? दिसत नाही का तुला? चाललास गाढवे घेऊन, गाढवच दिसतोय, असे म्हणाले। तोच दगडफोड्या म्हणाला, मी असा राजा असतो तर किती छान झाले असते, मग मला कोणी अडवले नसते, मीच साऱ्यांना अडवले असते। त्याच्या मनात असे आले। तोच त्याच्या समोर एक देवता उभी राहिली। तिने त्याला विचारले, तुला राजा व्हायचंय का? तो म्हणाला, हो, मला राजा व्हायचंय। म्हणजेच सारे हात जोडून माझ्या समोर उभे राहतील। देवता म्हणाली, ठीक आहे, तर डोळे मीट व उघड, म्हणजे तू राजा झालेला असशील। दगडफोड्या डोळे मिटले व उघडले। तो काय आश्चर्य, तो एकदम राजासारखा झालेला। तो पांढऱ्या छानदार घोड्यावर बसलेला होता। अंगावर जरीचा पोशाख होता, डोक्यावर मुकुट होता, भालदार चोपदार जय जयकार करीत होते। मोठे मोठे शेठ, सावकार, सरदार, जहागीरदार नजराने देत होते व अदबीने नमस्कार करीत होते। परंतु आकाशात वर सूर्य खूप तापला होता। राजाला ताप सहन होईना। तो मनात म्हणाला, हा सूर्य माझ्यापेक्षा मोठा दिसतो, त्याला माझी पर्वा वाटत नाही। मी सूर्य असतो तर चांगले झाले असते। तो असा म्हणताच त्याच्या समोर ती देवता उभी राहिली व म्हणाली, काय तुला सूर्य व्हायचे? मीट डोळे व उघड, म्हणजे तू सूर्य होशील। त्याने तसे केले व तो सूर्यनारायण झाला। तो आता सारा पराक्रम दाखवू लागला। 12 डोळे जणू त्याने उघडले, झाडे मोडे सुकली, नद्या नाले आटून गेल्या, गाई गुरे तडफडू लागली, सूर्याला ऐट आली। परंतु आकाशात एक लहानसा ढग आला। हळूहळू तो मोठा झाला। सूर्याला त्याने झाकून टाकले। सूर्याचे ऊन पृथ्वीवर पडेना, सूर्याचा प्रखर ताप पृथ्वीपर्यंत पोहोचेना। सूर्य मनातच म्हणाला, हा ढग माझ्याहून मोठा दिसतोय, माझा प्रकाश अडवतोय, मी असा ढग असतो तर किती छान झाले असते। असे म्हणतात तो त्याच्यासमोर देवता उभी राहिली व म्हणाली, काय तुला ढग व्हायचंय? तो सूर्य म्हणाला, हो देवता। देवता म्हणाली, मीट डोळे आणि उघड, म्हणजे तू ढग होशील। तो आता ढग झालेला, काळाकुट्ट ढग। दिवस असूनही पृथ्वीवर अंधार पडला। आता मुसळधार पाऊस पडू लागला। नद्या नाले भरून गेले, शेते भाते वाहू लागली, गावे वाहू लागली, जणू प्रलय काळ आला असे वाटले। पूर्वी लोक उन्हाने मरत होते, आता पाण्यातही मरू लागले। ढगाला आपल्या पराक्रमाचे कौतुक वाटू लागले। तो अभिमानाने खाली पाहू लागला।
परंतु त्याला एक भला मोठा पत्थर दिसला. एवढा पाऊस पडत होता तरी तो धम्मसुद्धा झाला नव्हता. ढगाला वाटले की हा दगड माझ्यावरून मोठा दिसतोय. मी जर असा दगड असतो तर बरे झाले असते. त्याच्या मनात असे येताच ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, काय तुला दगड व्हायचे? तो म्हणाला, हो. ती म्हणाली, मीट डोळे आणि उघड, म्हणजे तू तसा भला मोठा दगड होशील. तो आता प्रचंड मोठा पत्थर झाला. परंतु एके दिवशी एक दगडफोड्या तेथे आला. तो घणाचे घाव घालून त्याला फोडू लागला. त्याचे तुकडे होऊ लागले. तो म्हणाला, दगड मनात म्हणाला, हा दगडफोड्या माझ्याहून मोठा दिसतोय. मी दगडफोड्या झालो तर बरे होईल. असे म्हणताच मनात ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, तुला दगडफोड्या का दगड व्हायचे? अरे तो तर तू पूर्वी होतास, पुन्हा मूळ पदावर आलास. दगडफोड्या. पुन्हा आपला तो पूर्वीचा दगडफोड्या झालास. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.